आणि आता आपण लगेचच थोडे आपण वेळेच्या मागे आहोत, त्यामुळे जर्मनीला जाऊया. आणि अजय वाघ मला वाटतं इथे दिसत आहेत मला स्क्रीनवर. तर डायरेक्ट आपण अजय वाघ यांच्याचकडे जाऊया. स्टुडंट्स आणि ऑपॉर्च्युनिटीज इन जर्मनी असं ते आपल्याला याविषयी बोलणार आहेत. आणि जीएमजी आपल्या गरजे मराठी ग्लोबलच्या नेटवर्कशी सुद्धा ते कनेक्टेड आहेत. तर त्यांच्याकडे आता जाऊया. नमस्कार अजयजी, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार, धन्यवाद शिवांगी मॅम. सर्वप्रथम गरजे मराठीच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचंच, आयोजकांचं, स्वयंसेवक आणि सगळ्या जगभरातील सर्व सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मी सकाळपासूनच जेव्हा आपला कार्यक्रम सुरुवात झाला त्यापासून सर्वांचं भाषण आणि सर्वांचे विचार ऐकत होतो आणि मला हेच खूप कौतुकास्पद वाटतं आनंद सरांचं की 10 वर्षापूर्वी जेव्हा हे चालू झालं होतं, हे माहिती पण नव्हतं की दहा दहा वर्षानंतर आपण असं व्हर्च्युअली सगळेजण पूर्ण जगात कनेक्ट होऊ. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट एक होती की मी स्वतः जसं सांगितलं की मी गरजे मराठी ग्लोबल ह्या मागडेबुक हे जे शहर आहे सॅक्सन अनहाल्ट जर्मनीतल्या पूर्व जर्मनीमध्ये, मी 2016 साली उच्च शिक्षणासाठी जर्मनीमध्ये आलेलो. मी 10 वर्षापासून जास्त काळ जर्मनीमध्ये आहे. आणि जेव्हा मी भारतात होतो त्यावेळेस मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग इन डिप्लोमा आणि माझं बॅचलर्स पूर्ण केलं. त्याच वेळेस मला क्लिअर होतं की उच्च शिक्षणासाठी मी जर्मनीची निवड करेन. त्याची काही कारणं आहेत, ती मी माझ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये नक्कीच सांगेल. पण ह्या दरम्यान जेव्हा मी काय म्हणतात की माझा स्टुडंट म्हणून मी जेव्हा स्टार्ट केलं, जेव्हा 2016 मध्ये, सुरुवातीला नवीन देश, नवीन भाषा, नवीन संस्कृती, हे सगळे चॅलेंजेस होतेच. पण त्या अनुभवातून शिकत जर्मन भाषा आत्मसात केली. मी सुरुवातीचे 1 ते 1.5 वर्ष पूर्ण जर्मन भाषाच शिकलो. माझे मित्र काही असे सुरुवात, तू 1-1.5 वर्ष कसं काही फक्त भाषेला देऊ शकतोस? पण ही त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझी इन्व्हेस्टमेंट आहे जर्मन भाषा शिकायची. आणि त्या अनुभवातून शिकून मी माझं मास्टर्स पुढे कम्प्लीट केलं. रिसर्च इन टिश्यू इंजिनिअरिंग आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन मध्ये मी काम केलं. आणि 2023 साली मी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ क्वालिटी अशुरन्स म्हणून एका MNC मध्ये काम करतोय सध्या. ह्या प्रवासात एक गोष्ट मला प्रकर्षाने काय जाणवली की जर्मनीत म्हणा किंवा अगदी कुठेही म्हणा, की अगदी यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नुसती डिग्री पुरेशी नसते, राईट? कारण जसं जर तुम्ही बघितलं की जपान पासून किंवा अगदी जिकडे नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहेत, इकडे तुम्हाला भाषा कौशल्य, त्यांची संस्कृतीची समज आणि राईट माइंडसेट हा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट वॉज द रिझन की जेव्हा मी 2020 मध्ये आनंद सरांशी कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यांना जेव्हा हे सांगितलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यू स्टार्ट इट आणि लोक जोडत जातील. मला अजून पण आठवतं की आम्ही सुरुवातीची झूम मीटिंग होती, कारण कोविडचा काळ होता. आम्ही 5 जण होतो फक्त. आणि या 5 जणांचे आज काय म्हणतात, मोर दॅन 200 स्टुडंट्स आमच्या फक्त मागदेबुर्ग ह्या ग्रुपमध्ये आहेत. थँक्स टू आनंद सर, कारण विदाऊट त्यांच्या गायडन्स शिवाय हे शक्य नव्हतं. कारण मला सुरुवातीला एक हे होतं की मला तो विचारच खूप खूप जास्त हे वाटत होतं की आपण एका ठिकाणाहून जगभरातल्या सगळ्या मराठी लोकांना कनेक्ट होत आहे. आणि माझ्या मते माशेलकर सरांचं मार्गदर्शन, तसंच ऑस्ट्रेलियामधनं जी दिग्गज मंडळी आहेत, यांचे विचार ऐकूनच आम्हाला इतकं छान वाटतं की येस, वी हॅव डन नथिंग, वी हॅव टू डू मोर ऑलवेज यार. सो त्या उद्देशाने गरजे मराठी ग्लोबल हा मागटेबुक चॅप्टर चालू केला 2021 मध्ये. आणि ह्या चॅप्टर अंतर्गत आम्ही काय काय हे केलं की मला बिफोर दॅट आय वुड लाईक टू रिक्वेस्ट माझ्या ग्रुपमधले जी व्हॉलेंटियर्स आहेत, मनाली, निषाद, देर ऑनलाईन, दे कॅन, आय रिक्वेस्ट देम टू स्टार्ट देअर कॅमेरा एज वेल. निषाद आहे, श्रुती आहे, क्षितिज, शिरीन,
हे सर्व लोक म्हणजे मी आज मागडेबुर्गमध्ये जरी नसलो तरी हे लोकल लेवलवर तितक्याच उत्साहाने काम करतात आहेत. सो मी 2020 मध्ये चालू केलं, बट नाव इट्स नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट पिढी जे जे व्हॉलेंटियर्स येतात आहेत. सुरुवातीला हे माहिती नव्हतं की जर्मनीमध्ये कर्जे मराठी ग्लोबल नावाचं संस्था आहे. आणि आत्ता ह्या काळामध्ये म्हणजे मला अजून पण काही पालकांचे फोन येतात की खरंच थँक्यू, म्हणजे आम्हाला माहित होतं की महाराष्ट्रात असून की गर्जे मराठीत तुम्ही आहात आणि आम्हाला आमच्या मुलांना हेल्प करणार आहात. सो पालकांचं पण ते खूप खूप हेवा वाटतं की खरंच दे दे ट्रस्ट अस ना याच्यासाठी. आणि ह्या चॅप्टरमध्ये आम्ही सुरुवातीला ह्या गेल्या 5 वर्षांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जर्मनीमध्ये आल्यानंतर जे चॅलेंजेस असतात, फॉर एक्झाम्पल अगदी अकोमोडेशन शोधण्यापासून युनिव्हर्सिटी एनरोलमेंट, हेल्थ इन्शुरन्स आणि अशा गोष्टी, जस्ट बिकॉज जर्मन भाषा येत नाही त्यामुळे असं न थांबता आणि त्यातल्या त्यात आपल्या लोकांशी नेटवर्किंग व्हावं ह्या उद्देशाने हे चालू केलं होतं. मला सांगायला खूप आवडेल की त्यावेळेस महाराष्ट्र मंडळ नव्हतं, पण गर्जे मराठी इज द फर्स्ट वन हू वी स्टार्टेड इन जर्मनी. की वी स्टार्टेड विथ नॉट ॲज अ फेस्टिवल्स ऑर दी अदर थिंग्स बट दी अकॅडमिकली, म्हणजे जे आपले गर्जे मराठीचे जे 4 महत्वाची पिलर्स आहेत त्या बेसिसवर आम्ही ह्या गोष्टी चालू केल्या. आणि ड्युरिंग जसा ग्रुप वाढत गेला तसं त्यांच्यात एक्सचेंज ऑफ आयडियाज होत गेल्या की युनिव्हर्सिटीसाठी काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत, इंटर्नशिपसाठी काय महत्वाच्या आहेत. सो ह्या सर्व गोष्टींमध्ये एक एक लक्षात आलं की ठीक आहे, आपल्याला इथे समहाऊ जे स्ट्रक्चरल पद्धतीने काही गोष्टी करणं महत्वाचं आहे. त्या पद्धतीने आम्ही काही वेबिनार्स ऑर्गनाईज केले आणि प्रत्येक सेमिस्टरला म्हणजे विंटर आणि समर अशा 2 याच्यामध्ये आम्ही वेबिनार ऑर्गनाईज करतो. जी मुलं ऑलरेडी महाराष्ट्रात आहेत त्यांना त्यांच्यासाठी प्रिपरेशन म्हणून काय काय गोष्टी करायला हव्यात आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी करायला हव्यात याबद्दल मार्गदर्शन करतो. पुढच्या काही याच्या मिनिटांमध्ये मला आवडेल की व्हाय जर्मनी इज अ गुड ऑप्शन आणि गेल्या काही वर्षांमध्ये ऑप्शन्स आणि संधी या जरा पटकन संधी पण करेक्ट. सो हे पण तितकंच महत्वाचं आहे कारण आत्ता फक्त जर्मनीचं गेल्या काही वर्षांमध्ये असं होतं की फ्री एज्युकेशन आहे. सो हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं. सो काही ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या अगदी मिनिमल ट्युशन फीज घेतात किंवा खूप काही म्हणजे अगदी जेमतेम 100 युरो ते 200 युरो पर्यंत एका सेमेस्टरची फीज असते. पण अपार्ट फ्रॉम दॅट ते फक्त असं नाहीये की तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळतं. सो जर्मनीतली जर तुम्ही उत्कृष्ट विद्यापीठं बघितली, काही ज्या इन्स्टिट्यूट आहेत, फॉर एक्झाम्पल मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट किंवा फ्राउनहोफर ह्यासारख्या अगदी संशोधन केंद्रित ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचं उच्च दर्जाचं शिक्षण ते देतात. तिकडे तुम्हाला इंटर्नशिप आणि याच्यासाठी संधी असते. दुसरं महत्वाचं एक एक्झाम्पल की युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्री यांचं जे कोलॅबरेशन आहे, म्हणजे तुमचे जे कोर्सेस अशा पद्धतीचे डिझाईन केलेले असतात की देर इज अ पार्ट ऑफ इंटर्नशिप किंवा मास्टर थिसिस, हे तुम्हाला त्या अशा इन्स्टिट्यूट्स मधनं किंवा इंडस्ट्रीमधनं करावं लागतं आणि ऍडिशनली इट गेट्स पेड. सो तुम्हाला त्याचे पैसेही मिळतात. हे दुसरं एक महत्वाचं आहे. आणि तिसरं मी सांगेन की दीर्घकालीन करिअरची संधी. का? कारण बरेचसे मास्टर्स किंवा बॅचलर्स प्रोग्राम हे मास्टर्स प्रोग्राम स्पेशली की हे 1.5 वर्ष किंवा 2 वर्षांचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला जर्मनी 18 महिन्यांचा म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षांचा पोस्ट स्टडी विजा देतं. हे थोडंसं एक्सेप्शनल आहे जर तुम्ही US किंवा UK बद्दल बघायला गेलात तर. सो याबद्दल ह्यामध्ये ज्या मुलांना शिक्षणासाठी जर्मनीत यायचं आहे त्यांच्यासाठी बॅचलर्स, मास्टर्स आणि PhD साठीचे खूप इंग्लिश आणि ॲज वेल ॲज जर्मन प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. डार्ड जी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर खरंच खूप महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि
दुसरी गोष्ट इकडच्या युनिव्हर्सिटीज, सो नॉट ओन्ली बॅचलर्स किंवा मास्टर्स, अगदी पीएचडी साठी जर तुम्ही बघितलं युनिव्हर्सिटीचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने, सो देर आर क्लासिफाईड इन 3 युनिव्हर्सिटीज. एक ज्यात नॉर्मल युनिव्हर्सिटी असतात जिथे तुम्हाला बऱ्यापैकी पण थेरॉटिकल एक सांगा की इथल्या सब्जेक्ट मुलांना शिकायला जर मिळतात. जर्मनीत शिकायला यायचं असेल तर त्याने काय सुरुवात कशी करावी, म्हणजे कसं अप्रोच सो सुरुवात मी सांगेन की तुम्हाला सगळ्यात अगोदर तर प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला कोर्स कोणता करायचा आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटी चूज करायची आहे, आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला जर्मन नॉलेज किती महत्वाचं आहे. कारण मी माझं अनुभव सांगेल की मी सुरुवातीचा 1 ते 1.5 वर्ष फक्त जर्मन भाषेमध्ये दिलं होतं. माझा कोर्स हा इंग्लिशमध्ये होता. पण तुम्ही फक्त इंग्लिश कोर्स किंवा युनिव्हर्सिटीमध्ये नाही राहत, तुम्ही पूर्ण तुमचं दैनंदिन जीवन म्हणा किंवा तुमचं जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी मध्ये जरी जाता तरी इट्स ऑल अबाउट जर्मन लँग्वेज. सो ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी कधी ना कधी शिकावंच लागतं. सो मी म्हणेन की ह्या गोष्टी तुम्ही फोकस करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता सुरुवातीच्या याच्यामध्ये. आणि तुमच्या बरोबर दुसरी अजित रामाने पण आहेत का तिकडे? करेक्ट ते नाही याच्याबद्दल नाही बोलणारच. येस. हा, ओके आहेत ओके झालेले आहेत, दिसतात. आपण थोडेसे वेळाच्या पाठी आहोत. सो हा, येस अजितजी, ओव्हर टू यू. अजयजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. खूप चांगल्या संधींची माहिती दिली आणि मुलांना यायचं असेल जर्मनीत तर आहे सहज साध्य येस त्याबद्दल थँक्यू. नक्की. आता अजित रानडे पण जॉईन झालेत आपल्याला. इंडिया युरोप बिझनेस डेस्कचे फाउंडर आहेत ते, आणि बिझनेस डेव्हलपमेंट लीडर म्हणून फ्रँकफर्ट आणि जर्मनीतल्या इतरही काही शहरांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि असं म्हणतात की जर्मनीत गेल्यावर अजित रानडे यांचं नाव माहित नाही असा मराठी माणूस असू शकणार नाही, कारण ते बऱ्याच सांस्कृतिक सामाजिक संस्थांशी सुद्धा जोडले गेलेले आहेत महाराष्ट्रातल्या. तर असे अजित रानडे, स्वागत आपलं. नमस्कार. कार्यक्रमात जॉईन झाल्याबद्दल अजितजी. धन्यवाद शिवानीजी. आणि आनंदजी, तुमचे आणि सगळ्या गरजे मराठी परिवाराचे ह्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त खूप सगळ्यांना शुभेच्छा, अभिनंदन. आणि मी स्वतः आनंदजींची 9 वर्षापासून कनेक्टेड आहे. 2017 साली आनंदजी जेव्हा इथे जर्मनीच्या काही फेसबुक ग्रुपमध्ये त्यांचा मी एकदा मेसेज पाहिला आणि तेव्हापासून मी आहे. गरजे मराठी जर्मनी चॅप्टर हा 2018 साली प्रकाशित झाला होता. आनंदजींची दुसरं पुस्तक होतं आनंदजी आपलं त्याच्यामध्ये. आणि 2018च्या रवींद्र नाट्य मंदिराच्या त्या प्रोग्राम पासून आनंदजी असेल किंवा त्याच्यावर विजय जोशीजी असतील किंवा जगभरातले सगळे लोक मला गरजे मराठीमुळे माहिती झाले. त्याच्या आधी माझं क्षेत्र जर्मनी पुरतं मर्यादित होतं. मी गेली 14 वर्ष इकडे राहतोय आणि इथे मराठी कट्टा जर्मनी नावाच्या संस्थेची पण स्थापना केली. त्याला 12 वर्ष झाली. आज 3.5 लाख भारतीय जर्मनीमध्ये साधारणपणे राहतात आणि त्यातले साधारणपणे 8% म्हणजे 24,000 मराठी लोक असावेत असा अंदाज आहे. हा बाकी UAE, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा काहीच आकडा नाहीये, पण हे महत्वाचं जस्ट मी सांगावं असं वाटलं मला. 60,000 भारतीय विद्यार्थी आहेत. मी 14 वर्षापूर्वी आलो तेव्हा 10,000 होते, आज ते 60,000 झालेत. आणि अजय आणि टीम त्यांची चांगलं काम करतेय. मी 12-13 वर्ष सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट म्हणून मी युरोपमध्ये काम केल्यानंतर मागच्या वर्षी इंडिया युरोप बिझनेस डेस्क या नावाने एक प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. मागच्या वर्षी मराठी कार्यक्रम आणि असे बरेच करताना असं वाटलं की आपण महाराष्ट्र बिझनेस डे करावा, आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र बिझनेस डे केला, ज्याला 650 लोक आले होते. आणि त्यातनं बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्या. पण इथे राहून मी फक्त मराठी असं म्हणू शकत नाही जर्मनीत, कारण आम्ही अगदीच तुटपुंजे लोक आहोत इथे असं म्हणूया कम्पेअर्ड टू लॉट ऑफ अदर्स. त्यामुळे आम्ही त्या इंडिया युरोप बिझनेस डेस्क या नावाखाली आता काम करायला लागलो. त्यामुळे जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये 44 देश आहेत, त्यातल्या 29 शेंघेन कंट्रीज आहेत. आणि जर्मनीची अर्थव्यवस्था जवळजवळ 1/4 अख्ख्या युरोपच्या अर्थव्यवस्थेची आहे, एवढं जर्मनी स्ट्रॉंग आहे. त्यामुळे युरोपमध्ये कुठल्याही पद्धतीने बिझनेसेस, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, JV, GCCs ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी स्वतः कार्यरत आहे. याच्यामध्ये काही मदत लागली तुम्ही नक्कीच संपर्क हे करू शकता. आणि 4.3 ट्रिलियन युरोज एवढी जर्मनीची आता अर्थव्यवस्था आहे. आणि त्यातली 2.8 ट्रिलियन युरोज म्हणजे जवळजवळ 72% जी अर्थव्यवस्था इकॉनॉमी आहे दॅट इज मिडल स्टँड, ज्याला आपण आपल्या भारतामध्ये MSME असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे प्रचंड स्कोप इकडे आहे, कारण ही MSME इंडस्ट्री जी जर्मनीमध्ये आहे, जिनी बरेच नोबेल लॉरेट्स पण दिलेत ह्याच्यामध्ये, तर ती अजून तशा भारतात आलेली नाहीये.
आणि त्यामुळे मी नेहमी आनंदजींशी माझ्या विषयावर आनंदजींशी माधव आपकेशी गप्पा चालू असतात की इथे चायनीज लोक, आता रशियन लोक येत नाहीयेत, चायनीज लोक असतील किंवा बाकी काही मंडळी असतील यांनी इथल्या कंपन्या विकत घेतल्या. ही फार मोठी संधी जी आहे सक्सेसर नसल्यामुळं आज भारतीय लोकांना, मराठी लोकांना आहे. मी तुम्हाला अगदी एक साधं उदाहरण देतो की मी ज्या शहरात राहतो फ्रँकफर्ट, ज्याला जर्मनीची आर्थिक राजधानी म्हणतात, कारण 200 बँकांची हेडक्वार्टर इथे आहेत आणि युरोचा जन्म इथे झाला. तर ह्या शहरामध्ये असेल किंवा तुम्हाला काही मदत लागली याच्यामध्ये ज्या रिलेटेड टू बिझनेस, तुम्ही नक्की संपर्क करू शकता. गरजे मराठीचं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. मागच्या महाराष्ट्र बिझनेस डेच्या वेळी सुद्धा आपले बरेचसे उद्योजक गरजे मराठीकडून, माधव दाबके असतील, सचिन इटकर आणि अतुल शिरोडकर जे असतील, ही बरीच मंडळी आली होती. आणि गरजे मराठीचे जे जे कार्यक्रम भारतात होतात, मी सुद्धा जायचा नक्की प्रयत्न करत असतो. आणि युरोप, मी असं अजूनही म्हणेन की ज्या पद्धतीनं इंग्रजी भाषिक देशामध्ये मराठी लोक पसरलेले आहेत, मग युएस असेल, सिंगापूर असेल, मिडल ईस्ट असेल, ऑस्ट्रेलिया असेल, त्या मानाने म्हणतो मी अजून कमी लोक युरोपमध्ये आहेत. जर्मनीत वाढतात आता लोक, आणि ही संधी आहे असं म्हणेन मी. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हळूहळू आता भारतीय कंपन्या इकडे जर्मन कंपन्या विकत घ्यायला सुरुवात झाली आहे. पर्सिस्टंटनी नगारो सिस्टीम नावाची कंपनी विकत घेतली. आज 5 स्टार हॉटेल जे पहिलं ताज आहे, म्हणजे हेसिशर हॉफ नावाचं जे जर्मनीतलं अतिशय प्रसिद्ध हॉटेल होतं, ते टाटा ग्रुपनी घेतलं. जर्मन लोकांना टाटा ग्रुप माहित नाहीये, पण जर्मन लोकांना असं वाटलं की टाटा हा हॉटेलवाला ग्रुप आहे. आणि 5 स्टार पहिलं टाटाचं ताज सुरू झालं आज फ्रँकफर्टमध्ये. नंतर संवर्धन ग्रुप, म्हणजे मदरसन सुमी ज्याला म्हणतात, किंवा पुण्यामधलं सुदर्शन पेट्रोकेमिकल्स, ह्या कंपन्यांनी मागच्या वर्षामध्ये जर्मन कंपन्या विकत घेतलेल्या आहेत. त्यामुळे माझं सर्वांना गरजे मराठीच्या माध्यमातून आव्हान आहे, तुम्ही जर्मनीमध्ये असेल, युरोपमध्ये असेल, तुम्ही नुसतंच सर्व्हिस देणं असा एक छोटा हेतू न बाळगता इथे येऊन कंपनी बरोबर जेवी कंपन्या विकत घेणं, ह्यासाठी आपले लोक पुढे येऊ देत अशी मनापासून इच्छा आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये काही मदत लागली तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि परत एकदा सर्वांना गरजे मराठीच्या सगळ्या लोकांना मी अभिनंदन म्हणणार नाही. आनंदजी, मी सुद्धा ह्या टीमचा भाग आहे, 9 वर्षापासून तुमच्याबरोबर आहे. आणि अगदी विजय जोशींपासून ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत आणि लॅटिन अमेरिकेपासून जपानपर्यंत आपली मंडळी पसरली आहेत. या सगळ्यांची ओळख फक्त आणि फक्त गरजे मराठीमुळे माझी होतीये. आणि ह्यासाठी शतशः ऋणी आणि धन्यवाद. थँक्यू रानडेजी आणि वाघ, आपण सुद्धा खूप छान तरुणांना छान सल्ला दिला.